नमस्कार, मी वैष्णवी जोशी. आपण पाहत आहात न्यूज मराठी 24/7. तर एक नजर टाकूयात आजच्या ठळक बातम्यांकडे. जळगावतील सेवानिवृत्त महिला परिचारिका स्नेहलता चुंबळे हत्या प्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. महिलेसोबत पैसे काढायला गेलेल्या सहकार्याने संबंधित महिलेची कारमध्ये गळा आवळून हत्या केली आहे. फ्लॅटसाठी ही महिला बँकेत 30,000 रुपये काढायला गेली होती. त्याच्यासोबत त्यांचा सहकारी जिजाबरराव देखील होता. पैसे बघितल्यावर त्याचे डोळे फिरले आणि त्याने हे धक्कादायक कृत्य केले. या प्रकरणी पोलिसांनी जिजाबराव आणि त्यांचा सहकारी विजय निकम यांना अटक केली आहे. तर आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता दोन्ही आरोपींना होती. त्याआधीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रत्येकी 1.25 लाख रुपये त्या 30 लाखातून काढून ठेवले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्व पुरावे पोलिसांनी जमा करायला सुरुवात केली आहे आणि 30 लाख रुपयांची सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांच्या हत्येचा हा पुनर्नियोजित कट असल्याचं समोर आलंय. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी करायची आणि घटनेनंतर आपल्याला अटक होऊ शकते अशी कुणकुण लागताच दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रत्येकी 1,30,000 रुपये वकिलांसाठी काढून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. तर हत्या करणारे दोघं सरकारी नोकर असून नाशिक येथे मुलाकडे राहत असलेल्या निवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे 20 ऑगस्ट रोजी या जळगावला सोसायटीच्या सभेला आल्यानंतर बेपत्ता होत्या. त्यांची 22 ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना 30 लाखांसाठी हत्या करणारा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक जिजाबराव पाटील आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लिपिक विजय निकम यांनी रचलेला कट समोर आला असून दरम्यान मृत महिलेचा मृतदेह अद्याप सापडलेला नाहीये. नवसारी मार्गावरील जवाहरलाल नगरात भर दिवसा शस्त्रास्त्र दरोडा टाकण्यात आलाय. कार आणि दुचाकीवरून आलेल्या 8 ते 10 लुटारूंनी पिस्तुलाच्या धाकावर सुवर्णकार वडील आणि मुलाला मारहाण करून त्यांच्या जवळील 30 किलो चांदी असलेली बॅग हिसकावली आहे. यावेळी झालेल्या झटापटीत सुवर्णकाराने सोने आणि रोकड असलेली बॅग परिसरातील एका घरात फेकल्याने ती बचावली. हा थरारक प्रकार बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडला असून लुटारूंना पकडण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे आहे. तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.